इथे मस्त आपली सकाळची अशी छान अशी देवपूजा झाली, बघू शकता। छोटीशी रांगोळी रोजच्या प्रमाणे मस्त। इथं स्वामींना चहा ठेवलाय, आधी स्वामींना ठेवायचं मग आपण घ्यायचं। आजचा दिवस सगळ्यांना सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीत जावो आणि आरोग्यदायक जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। छानपैकी अशी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। छानपैकी अशी अक्का बसली आंघोळ वगैरे करून। आंघोळ झाली, चहा झाला, हो बसली। तिथं आता मस्त अशी अक्का चहा पिऊन बसली। या धुपामुळे सगळ्यांचा असा धूर झालाय। तेच की आंघोळची राहिली आहे ना अक्का? काय म्हणतेस आजूक सकाळ सकाळ? काय म्हणायचे, बसायचं देवा करीत। हा का? आज आता काल होती महाशिवरात्री, आता उपवास सोडा। आज काय बनवायचं आहे आपल्याला? पोळ्या। आज अक्का मस्त अशी पुरणपोळी दाखवणार आहे, है ना? हो। इथं आता मस्त अक्काने डाळ घेतली, बघू शकता, स्वच्छ निवडून। छानपैकी अशी हरभऱ्याची डाळ घेतली। आता ही मस्त कुकर लावायची ना? हा, पुरण बनवायचं। हा, मस्त अक्का तुम्हाला आता पुरणपोळी दाखवणार आहे, है ना? छानपैकी आता हिडिओवर आज सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे। चला तर मग बघू आता, है ना? इथं मस्त दूध तापाय ठेवले, इथं मस्त कुकरमध्ये पाणी तापाय ठेवलं, है ना? हा, थोडंसं पाणी गरम झालं की आता आपण डाळ टाकून घेणार। थोडंसं तेल टाकलं आणि हळद टाकल्या, थोडंसं गरम पाणी केलं, डाळ टाकून घेणार आहे आपण। पाणी गरम झाले, आता डाळ टाकून घ्यायची। ह्याच्यात 4-5 शिट्ट्या करायच्या। आता मस्त कुकरला झाकण लावून घेऊ। आता मस्त आपण कुकर लावून घेतलं। इथं मस्त आता अक्का पीठ मळायला बसली। मस्त अशा बारशीच्या छानपैकी अशा पोळ्या बनवणार आहे ना? थोडंसं मैदा घेतलाय आपण, अर्धी वाटी। थोडीशी हळद, म्हणजे आपल्या अशा तेलच्या सारख्या पोळ्या दिसतात। आज आमच्या अक्काच्या स्पेशल पोळ्या बघू शकता तुम्ही, आहे ना अक्का? कशी बनवते आज अक्का आमच्या पोळ्या बघा। आता इथं मस्त मळून घेते पीठ, आणि कणिक मळून घेतलेली बघू शकता, आहे ना अक्का? छानपैकी अशी घट्ट मळायची। काय घट्ट मळायची? हा, थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आणि छानपैकी मळायचं। तेल घेतलं आहे ना, म्हणजे मऊसूत छान होतात पोळ्या। तर मस्त कांदे ठेवल्यात भाजायला अशा बाजूने। असेच कांदे भाजून घ्यायचे म्हणजे आमटी छान होते आपली। हे मस्त कांदे भाजते, ते छान आता लादा मळून घेतलाय। आता हे मुरवत ठेवायचं आहे ना, आमटी वगैरे सगळं होतं ठेवून झाकून ठेवायचं। आता हे असं झाकून ठेवली आपण। झाकून ठेवलंय तर खोबरं आता छानपैकी आपण भाजून घेतलंय, काढू आता ह्याला। इथं आता आपण मस्त आमटीचं साहित्य काढून घेतलंय, लसूण, कोथिंबीर, खोबरं आणि ते कांदे भाजून घेतले, नंतर मीठ घेतलं, ते मस्त आता हे बारीक करून घ्यायचं आपल्याला। मस्त डाळ शिजून झाली आहे का नाही? हा, चांगलं शिजलंय पुरण आता। डाळ चांगली शिजली आता। ह्याच्या खाली येळवणी आमटीला मोसू शिजली आहे का? शिजली। कढई ठेवली आणि पुरण पुरतो आपण। ही विलायची बारीक करून साखर टाकून, तर विलायची बारीक करू आता ही, आणि नंतर ही वाटण वाटू आमटीची। मस्त टाकला तर गूळ टाकून घ्यायचे त्यात। हां, आता गूळ टाकून वेलची बारीक करून घेतली। वेलची पावडर टाकून घ्यायची त्यात। आता वेलची पावडर टाकून घेतली, तर चांगलं परतून घ्यायचं। इकडं पुरण परतते तोपर्यंत आता इथं वाटून घेऊ आमटीचं। कांदा हे टाकला, सगळं टाकायचं। हा, टाक ना, सगळंच वाटून घ्यायचं। खोबरं, ते लसूण, अद्रक, मीठ, म्हणजे बारीक होतं लवकर। आल्याचा तुकडा बी टाकून आता बारीक करून घ्या आपण। आता मस्त पुरण आपलं परतून झालेलं आहे का नाही? काय चांगलं झालं, छान परतून झालं। आता आमटी करून घेऊ। मस्त पातेलं ठेवलं आमटीला, आहे ना?
तर आमटीला मस्त पातेलं ठेवून घेतलंय. इथं मगाशी केलेलं आपण लसूण खोबऱ्याचं मस्त असं वाटून वाटण घेतलं या. इथं कढीपत्ता आणि तेल तापले आता छान. आमटीचं परतून घेऊ. कांदा भाजून चांगला लागतो आहे का नाही? म्हणजे आमटीची येळवणी छान होते आहे ना. कांदा भाजून परतायचा असं केलं परतलं म्हणजे त्याला ही होती खमगावी. छान कढीपत्ता टाकून घ्यायचा. आता चांगला परतून घ्यायचा. 1 चमचा काळं तिखट टाकायचं. मिरची पावडर, गरम मसाला थोडा टाकायचा. ह्याला येळवण्याची आमटी म्हणतात. 1 नंबर लागते पण येळवण्याची आमटी. अशी करून खा पण बघा अशी वेगळीच लागणार. येळवण्याची आमटी सगळ्यात उत्तम असते. हा खायला चांगली पुरणाची पोळीची आमटी असते. वेगळीच चव लागते. चांगला आता परतून झाल्या. तेल सुद्धा परतायचा मसाला म्हणजे ना छान होतो. सगळं टाकल्यात त्यात. हा आता येळवणी निघलेलं ना हे टाकून घ्यायची. येळवणी डाळीचं येळवणी निघलेलं टाकून आता मस्त ही उकळी आणायची एखाद्याला. येळवणी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. म्हणजे वाटण्यात टाकले आपण थोडं पण वरण थोडं अजून कोथिंबीर टाकून घ्यायची थोडी. आता एक कडा आणायचा. बघा कसला कट आला आमटीला का. छान असं पुरण परतून घ्यायचं. आता परतून घेतलं वाटून घ्यायचं. आता असं वाटायचं. आमटीला कट येतोय छान आहे का ना. अजून मागे मागे कॅमेरा लागतो. मागे टाकले मागे मस्त असं कुरड्या तळू आता सगळ्या. बघू शकता कुरडई घरगुती केले कशा फुगतात पांढरा शुभ्र. बघू शकता मस्त अशा कुरड्या तळून घेतात आपण छान कुरड्या. अशी भजी सोडून घेऊ आपण. मस्त आमटी त्या कुरड्या तळून झाल्या. आता मस्त अशी भजी झाली. आता मस्त आता पोळ्या लाटून घ्यायच्या. तिथं कणिक आपली बघा सकाळी मळलेली मस्त मुरली. आता आका त्याला चिचून घेते थोडी आहे का नाही. चेचल्यावर मऊ होती. चेचल्यावर एकदम मऊ होती आहे ना. चेचायची चोळायची ती मऊ झाल्यावर पोळी चांगली लांब होती. हा कापसावानी पोळ्या होत्यात. आता आमच्याकडे वरवटाणा आहे का नाही. पाटा वरवटाणा आहे आमच्याकडं. मग ह्यातच आम्ही उकळातच हे करतो. उकळाच्या ह्यानीच ठोंब्यानीच एकदम अशा लुसलुशीत अशा मऊ होत्यात. आमच्या आका पहिले पाट्यावर कणिक वाटाय हे करायची आहे ना आपटायची. इतक्या मऊ होत्या पोळ्या छान. आता अशा चांगली अशी मळून घ्यायची कणिक. बघा आता आमच्या आकाच्या हातच्या आता पोळ्या आहे का नाही. इकडे थोडासा भात घातला आता कुकरला शिजायला. शेवट भात म्हणजे मऊ होत. तोपर्यंत पोळ्या होत्यात. अशी चोळायची म्हणजे मऊ होत. चालतंय. बघा कसली मऊ झाली एकदम छान अशी आहे का. छान असं पुरण दाखवा का त्यांना. नका पुरण बी कसं झालं का. हा असा मोदका पेढाच झालाय नुसता. असं करायचं पुरण कधी बी छान. आता आजीबाईच्या मस्त अशा पोळ्या बघा तुम्ही. आकानी ना पेपर हातारलाय. पेपर आका तुम्हाला पोळी लाटून दाखवते कशी. आता असा उंडा करायचा. बघा आता आकाची पद्धत मस्त आहे ना. का फाडक्यावर पण येते ना आका. बरं चालतं. मस्त इथं पुरण केलंय. आता असं भरून घ्यायचं.
बघा आता कशी लाटते पोळ्या अक्का. घाई करू नका. हा नाही करत घाई उरक दमान ते. पेपर कुठं जातो का खाली. बघा कशी लाटते अक्का पोळी. आता अशी टाकून घ्यायची मग पोळी. तर बघा अक्काची पोळी. फुगन का का पोळी तुझी. फुगायची नाही तर काय होईल. आता बघा आकाची पोळी फुगते का रुसते तिच्या. की जरा उलट की बघ कशी फुगते. बघा कशी फुगली आकाची पोळी टम. म्हणते की फुगायला नाही. म्हणून विचारलं ग फुगन का तुझी पोळी. बघा कशी फुगली पोळी अक्काची. बघा पोळी अक्काची कशी पुरणपोळी. उलट दुसरी आता हे छान पैकी. ज्याला कोणाला येत नाही ना अशी पळपुटं लाटाय त्याने अशी पेपरावर लाटा म्हणजे चांगली येते. घसरत नाही काय नाही आहे ना का. जागा पूर्ण आहे का लाटायला. मग काय हीच करते ते किती आमच्यासाठी आका. काय काय ना पोळ्या लाटा येत नाही तर तुझी कमाल आहे. तू अशा मस्त पोळ्या लाटते. सांग त्याला बघा अशा लाटायच्या म्हणा. अशा लाटायचं अशा कडा अशी कडा लाटा लागतात पोळीच्या. तुझी सासू तुला भांडायची का. माझी सासू नव्हती भांडत. पोळ्या नव्हती करत. बघा अंगातली कला वाया जात नाही म्हातारा झालं तरी. बघा कशा पोळ्याच्या किनारी घेतली आकाने पोळी छानपैकी. आता कशी फुगत फुगत आली बघा. ही बी दुसरी पोळी. पूर्णाचा पोळीचा स्वयंपाक आले की मायांचं बाई एकदम एकदम सुगरण आहे ना अक्का. मग पोळीचा स्वयंपाक सगळ्यात मोठा आहे. हां बघ कशी फुगती पोळी. हा असं तेल सोडून असं नुसतं कडा भाजून घ्यायच्या पोळ्या. बघा अक्काची पोळी का शिट्टम फुगली. आता आम्ही सगळ्या पोळ्या लाटून घेतो आहे का नाही अक्का. हो पुन्हा भेटू आता. इथं आपला असा पुरणपोळीचा छानपैकी स्वयंपाक झालेला आहे. तर मस्त गुळवणी आमटी कटाची. तर मस्त भात लिंबू मस्त भजे इथं कुरड्या आणि मस्त अशा लुसलुशीत पोळ्या बघू शकता. तुझ्या पोळ्या एकदम अशा गुबगुबीत मस्त अशा पोळ्या. कसा वाटला आकाचा स्वयंपाक नक्की सांगा आहे का नाही अक्का. आता मस्त मस्त स्वयंपाक झाला आता आहे का नाही अक्का आपला सगळा चांगला स्वयंपाक झालाय. हां आता आम्हाला हे सोडायचं आहे काय बारस सोडायची. आता मस्त आम्ही जेवण करतो. तुम्ही पण या. कसा वाटला आकाचा स्वयंपाक नक्की कमेंट करून सांगा. या तुम्ही बी या जेवायला.
चालतंय. सांगा कसं काय झालंय ते. चालतंय. बाय बाय कर. बाय बाय. मस्त आता देवाला नैवेद्य दाखवून घेतलाय. बघू शकता मस्त असा. इथं पण मस्त आता देवाला नैवेद्य ठेवून घेतलाय स्वामींना. बघू शकता. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. कशा वाटला आकाचा स्वयंपाक पण. छानपैकी मस्त असा पोळ्या स्वयंपाक केला उपवास सोडायला. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून. बाय सगळ्यांना.